साहिल यांच्याकडनं विशालसाठी 500 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणखीन एक आज के दिन का कड़ा और बड़ा मुकाबला. वाडा तालुक्यामधल्या आणखीन एक दोन महाशक्ती, एका बाजूला एमबी खरिवली तर दुसऱ्या बाजूला जीएचजी डोंगस्ते. नाणेफेक जिंकून एमबी खरिवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जीएचजी डोंगस्ते संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहे. सामना 3 षटकांचा असेल. बघूया कुठला संघ या स्पर्धेमध्ये याच्या दिवसांमध्ये धडक मारतोय. पहिलं षटक गोलंदाजीसाठी येतोय मला वाटतंय रोहित पाटील येतोय. प्रशांत ॲज युजल नेहमीप्रमाणे सलामीची धडाकेबाज अशी जोडी मैदानामध्ये जीएचजी डोंगस्ते संघाकडनं येते. प्रशांत आणि त्याच्या समवेत केतन. पहिला चेंडू रोहित पाटील यांच्याकडनं पॉवर प्लेमध्ये. फलंदाज सज्ज आहे, क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. प्रेक्षकांची संख्या जरी थंडीमुळे रोडावली असली तरी उपस्थित गर्दी आणि जबरदस्त क्रिकेटपटू पाहायला मिळते. तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो विशाल बागुल, ओम साई खरवले टीम प्लेयर. प्लीज वेलकम. पहिलं षटक एमबी खरिवली संघाचा सलामीचा गोलंदाज रोहित पाटील. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द गेट. पंचांच्या डावीकडनं पहिल्या चेंडूला उडवलंय. 1 बाउन्सनी चेंडू जातोय. अनिरुद्ध पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विशाल बागुल या गुणी खेळाडूला आपण सामनावीरचा पुरस्कार द्यावा. दुसऱ्या इनिंग मध्ये सेकंड राऊंड मध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी अमेझिंग बॅटिंग करताना परफॉर्मन्स दाखवलेला आहे. वेल डन विशाल बागुल. स्वर्गीय सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार श्री राहुल रवींद्र भोईर यांच्याकडनं कुमार विशाल बागुल यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय. वेल डन. यारी दोस्ती ग्रुप कडनं रोहित पाटील यांनी जर गडी बाद केला तर त्याला 200 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मान देईल. पुढचा चेंडू रोहित पाटील यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू सरळ पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे जातो. निर्धाव चेंडू पडतोय. पहिला चेंडू खणखणीत असा चौकार प्रशांतच्या बॅटमधून आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं रोहित पाटील याने आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव फलंदाजाला जेरबंद केलंय. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषे पलीकडे धाडलं जातं की काय. 2 रन तर पळून काढल्या जात आहेत. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. बोल ना. कोणाकडनं याला प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल. पुढचा चेंडू या षटकातला रोहित पाटील यांचा चौथा चेंडू मार्गस्थ केलाय. तो रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचे हात समांतर, धाव अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती या अवांतर धावेने बिनबाद 7 वर. खरं तर तज्ज्ञ पंच आहेत, प्रतिष्ठित पंच आहेत, नामांकित पंच आहेत. खेळाडूंनी फक्त आपल्या खेळाचं काम करायचं. आपल्या देहबोलीवरनं एक प्रकारे अंपायरला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच तटस्थ आहेत आणि पंच अतिशय अचूक आहेत, सक्षम आहेत. सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी केली. पुन्हा एकदा रोहित पाटील यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा एकदा हा विफल ठरतोय. प्रयत्न यावेळेला पूर्णपणे अपयशी ठरतो. दोन्ही वेळेला रिव्हर्सचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव पडतायत आणि अतिशय अचूक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चिवट तिखट मारा करतोय, खोल टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजाला कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य देत नाही, जेरबंद करतोय आणि जी काय धावसंख्या मोठी उभारणी जाण्याची शक्यता निर्माण झाली होती चौकारानंतर ती मात्र इथं पूर्णपणे नष्ट करतोय. पुढचा चेंडू या षटकातला रोहित पाटील यांचा पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र चेंडूचा अचूक वेध घेतला जातोय. चेंडूला टोलवलं जातंय आणि पंचांचा इशारा काय तो बघूया. खणखणीत चणचणीत असा शॉर्ट ऑन पुलचा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 11 वर. प्रशांत
आपली विकेट जाणार नाही असा उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारत नाही. एक आदर्श असा हाऊ टू चेस द टार्गेट किंवा हाऊ टू प्ले द क्रिकेट रोहित पाटील यांच्यासारख्या नामांकित गोलंदाजा ज्या प्रकारे या षटकामध्ये त्यांनी नामोरम केलेले, डॉमिनंट केलेले, आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 11 धाव वसूल आलेले आहेत. शेवटचा चेंडू बहुधा असावा. रोहित पाटील खेळण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत ठाकरे सज्ज होते. व्यवसायाने अभियंता आहे. राईट आर्म ऑफ द गेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा तगडा हा प्रहार हाणला जातो. 1 रन पूर्ण काढले. ते चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने. दुसरी धाव घेतली जाते की काय थोडंसं फंबलिंग होतंय आणि त्याचा अचूक फायदा घेत धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 13. दुसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहूया. राहुल पाटील येतोय. यानंतरच्या पुढील नाणेफेकीचा कॉल काय बघूया. डिंगडॉंग वडोली विरोधात गौरापूर. जय श्रीराम गौरापूर विरोधात डिंगडॉंग वडोली. पहिला आणि अंतिम पुकार असेल नाणेफेकीसाठी. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधारांनी विना विलंब पोहोचायचा आहे. अदरवाईज यू विल बी पॅनलाइज. डिंगडॉंग वडोली आणि जय श्रीराम गौरापूर दोन्ही संघाला पहिला आणि अंतिम पुकार आहे. आपल्याला फक्त 20 सेकंद दिले जातील. दुसरं षटक टाकण्यासाठी राहुल पाटील मैदानामध्ये येतोय. पाटील बंधूंची गोलंदाजीमधली चमत्कार कामगिरी आपण पाहिलेली आहे. याही वेळेला आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बघूया राहुल पाटील कशा प्रकारे गोलंदाजीला जोरकस प्रयत्न केला जातोय. गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलं जातं. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. राहुल पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी बिलोशी गावच्या एंडकडनं करतोय. बिलोशीच्या बाजूनं सरळ खानविलच्या बाजूनं धावत जातोय. पहिला चेंडू मार्गस्थ झालाय. दुसरा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होतोय आणि खेळण्यासाठी मला वाटतं येतो तो केतन मेने. पुढे सरसाद मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. धावसंख्या बिनबाद 15. पहिले 3-4 सामने हाय स्कोरिंग मॅच झाले. त्यानंतर मात्र अचानक वातावरणामुळे म्हणा खेळपट्टीतला जो बाउन्स होता तो निघून जातोय. खेळपट्टी थोडीशी बंद होते, स्लो होते. चेंडू पडल्यानंतर बॅटवर येत नाही पुढचा चेंडू. सूरज पाटील यांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. डिंग डॉंग वडोली संघ आलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये असलेला संघ जय श्रीराम गौरापूर. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार हाणला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. सूरज पाटील टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. जय श्रीराम गौरापूर संघाचा कर्णधार आला का? पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचा पुकार आहे. पुढचा चेंडू. यावेळेला थोडंसं फंबलिंग होते. पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 16. पहिला चेंडू सिंगल. दुसरा चेंडू वाईट. तिसरा चेंडूवर 1 धाव. अजून या षटकातली 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतो. 1 रन पूर्ण काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. आजूबाजूला प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जी काय शेकोटी पेटवत आहे थंडीपासून बचावासाठी, त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण नाही पण वायू प्रदूषण नक्कीच होत आहे. यावेळेला पुन्हा एकदा वारंवार रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतायत. चांगली गोलंदाजी राहुल पाटील यांच्याकडनं पाहायला मिळते. पाहता पाहता या षटकातले 4 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 3 धावा आलेल्या आहेत. 5वा चेंडू. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळतं की काय बघूया. 2 धावा तर पळून काढल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 18 वर. 19 झाले. सॉरी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारचे मोठे पटके निदान या दुसऱ्या षटकामध्ये राहुल पाटील यांच्या गोलंदाजीवर मारता आलेले नाही. तिथून गोलंदाजी करतोय. अगदी व्यावसायिक प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुढे सरकत तेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन पडून काढले. ते गचाळ ढिसाळ गलथान असं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. जिथे 1 धाव मिळायला मुश्किल होते तिथे मात्र गलथानपणामुळे
आणि कारण नसताना हकनाक गडी बाद होतोय. पुन्हा एकदा प्रशांत धावबाच्या रूपाने पहिला हादरा बसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 21. नवीन फलंदाज कोण येतोय? अनिकेत येतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अनिकेत बागुल. धावसंख्या 1 बाद बागुल 1 बाद 21. बाद झालेला फलंदाज प्रशांत. 17 धावांची खेळी आहे, त्याच्यामध्ये 2 खणखणीत चौकार. अजूनही षटकार मारता आलेला नाही. धावसंख्या रोखून धरली जाते. जय श्रीराम गौरापूर संघ. सूरज पाटील घ्या तसा जोडून घ्या, फक्त नाणेफेक करून घ्या. राहुल भोईर जा. हा, पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. फलंदाजाला गर्भगळीत करून टाकलंय. काही कुठे चेंडू येतोय, कसा पडतोय, फलंदाजाला बिलकुल त्याचा पत्ता लागत नाही. रोशन बागुल यांचा अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून चिवट तिखट मारा केला जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार हाणला जातोय. चेंडू जातो की काय सीमा रेषे पलीकडे. खणखणीत काय षटकार की चौकार बघा, चेक करा. षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 27 वर. रोशन बागुल या षटकामधला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय. फलंदाज आहे केतन मेने. याला पुन्हा एकदा जोरकस प्रहार हाणला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेतली जाते आणि तिसरी धाव घेत आहेत की का बघूया. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. या षटकारांना थोडंसं नवं चैतन्य, नवं बळ, नवी प्रेरणा आणि धावसंख्येला बऱ्यापैकी आकार लागतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये जर 15 धावा जर आल्या किंवा 10 धावा आल्या तर मग मात्र एक संघर्षपूर्ण मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बघूया, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे तो केतन मेने. जबाबदारीने फलंदाजी करतोय. कन्सिस्टंट परफॉर्मन्स ज्याला म्हणतात, सातत्यपूर्ण कामगिरी सातत्याने करतोय. यावेळेला पुन्हा एकदा तगडा प्रहार पाहायला मिळतोय. 1 रन तर पळून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की काय, थोडंसं फंबलिंग होतंय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. तिसऱ्या फेरीतले लॉट्स पाडायची तयारी करून ठेवा आयोजक. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. मला वाटते चेंडू येतो की काय सीमा रेषेपलीकडे. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेतली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 33 वर. अजूनही शेवटचा 1 चेंडू या तिसऱ्या षटकामधला अंतिम चेंडू. 1 रन शॉट काय, ओके, म्हणजे 32 धावा होत आहेत. बघा, पंच दक्ष आहेत. कुठल्याही प्रकारची चालाकी, कुठल्याही प्रकारची चलाकी त्यांच्या नजरेतून सुटत नाहीये. शेवटचा चेंडू हाणामारीच्या षटकातला अंतिम चेंडू. या अंतिम चेंडूवर काय षटकार येतो की चौकार येतोय. शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केला जातोय. काय होतं, फलंदाज बाद का. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केलाय रोशन बागुल यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 2 बाद किती 31 का 32 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. नाणेफेक केली जाते. डिंग डॉंग वडवली तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम गौरापूर. कम ऑन डीजे.
आणि आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. SP ट्रॉफी उपसरपंच चषक. सानिका संदीप पाटील उपसरपंच साहेबा आणि त्याचबरोबर संदीप भाऊ यांचं दिग्गज आयोजन. त्यांच्या साथीला पाहता आपण वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील, अभिनय पाटील आणि जबरदस्त मात्र पाहता SP बिलोशी क्रिकेट टफ टीम यांचं आयोजन मात्र या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. सातत्यानं मात्र चर्चा नक्की होती वाडा टेनिसमध्ये डे नाईट टुर्नामेंट होणार की नाही. तर नक्कीच संदीप पाटील बिलोशी यांनी मात्र एक जबरदस्त सलग दुसरं वर्ष ही स्पर्धा ठेवलेली आणि अखंडतपणे ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी याच मैदानात, याच ठिकाणी, याच बिलोशी गावामध्ये ऑल इंडिया 8 टीमचा मात्र सहभाग पाहायला मिळणार आहे आणि 2 लाख रुपये फर्स्ट प्राइज ट्रॉफी आणि मालिकावीर 2 बाईक, एक ग्रामीण धमाकासाठी बाईक असेल आणि एक सिटी धमाकासाठी बाईक असेल, अशी मोठी स्पर्धा SP ट्रॉफी 2026ला सुद्धा बिलोशीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मेगा फायनल 7 फेब्रुवारी व्हॉइस ऑफ इंडिया अँकर याच बिलोशी गावात वाडा तालुक्यामध्ये फर्स्ट टाइम पाहायला मिळते. रेश्मा मयेकर प्रिन्स मूवी लाईव्हवर मी समालोचक सुरेश पाटील आपल्याला आमंत्रित करतोय, आपणही पोचा. टॉस करूया. हेड अँड टेल. हेड आहे उपसरपंच चषक 2025, तर टेल आहे भूमिक स्पोर्ट BS. हेड अँड टेल. फर्स्ट से आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे जय श्रीराम गौरापूर टीमनं. रोहित माझ्यासमोर जोडले, रोहित पाटील. अगदी बघितलं टीम म्हटल्या तर टीमच्या पाठीमागे सगळे येतात, तुमचे पाठीराखे सगळे गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. तर जय श्रीराम विरार संघ यावेळेस काय निवडणार आहे तीच टीम. आपण या ठिकाणी काय चूज करणार, बॅटिंग या फिल्डिंग? फिल्डिंग. फिल्डिंग करताना 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एक स्ट्रॅटेजी गेम प्लॅनिंग का असेल? स्ट्रॅटेजी पेनल्टी आणि काहीच नाही आहे तेच आहे. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. फेस टू फेस अटॅक या ठिकाणी पाहू शकता आपण. टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहात. जय श्रीराम गौरापूर विपक्ष आपण खेळणार आहात. बॅटिंग टार्गेट स्कोर कसा असावा? आम्ही 40+ ट्राय करू, कारण आमच्याकडे तसे बॅट्समॅन आहेत. पापा पण फॉर्ममध्ये आले आहेत आमचा, आणि अब्दुल्ला, बाबू आणि फरमान आणि अगदसुद्धा पण आमचा कॅप्टन फॉर्ममध्ये येते. आम्हाला अजून कॉन्फिडन्स येते खेळायला. कालच तुम्ही मालखोलीची स्पर्धा खेळलात, त्या ठिकाणी आपला चांगला परफॉर्मन्स लागला. खारबाव टीमच्या विपक्ष आपण चांगल्या पद्धतीने विजय त्या ठिकाणी संपादित केला. तिथलं क्रिकेट आणि वाडा टेनिसमधील नाईट क्रिकेट स्पर्धा पाहताना काय म्हणशील? वाडा क्रिकेटमध्ये ही स्पर्धा मला खूप छान वाटली, कारण अशी स्पर्धा मला नाही वाटत वाडा क्रिकेटमध्ये कुठे होतात असेल. भिवंडीचे ॲज कम्पेअर टू भिवंडी. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन डिंग डॉंग वडोली टीम. नक्कीच सामना रंगतदार पाहायला मिळेल. एक बाजूला जय श्रीराम विरार टॉस जिंकून मात्र गौरापूर या ठिकाणी मात्र त्यांनी घेतलेली आहे ती म्हणजे फिल्डिंग. त्या बाजूला दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग पाहू शकतात या ठिकाणी वडोली त्यांनी मात्र घेत बॅटिंग. टार्गेट आहे 40+. मजा येईल. कमॉन. रोहित आणि दीक्षित सलामीची जोडी मैदानामध्ये येते आणि पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये टाकण्यासाठी येतो गोलंदाज ॲज युजल प्रशांत ठाकरे. मला कितवा चेंडू किती वाजून किती मिनिटांनी चेंडू पडतोय बघा. 12 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय बघा. टायमिंगवर लक्ष दिलं जाईल, अन्यथा पेनल्टी लावली जाईल. पहिल्या 15 मिनिटांमध्ये पहिल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पडली पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आणला जाईल. वेळेचं बंधन राहील. पंच दक्ष राहायचंय. पहिला चेंडू पडतोय 12 वाजून 12 मिनिटांनी. पहिला चेंडू यावेळेला चेंडूला फेकून दिले जाते. कव्हर बाउंड्रीवर खणखणीत दणदणीत आलेला हा चौकार. पहिल्या चेंडू चौकार दीक्षित यांच्या बॅटमधनं. दीक्षित यांच्या बॅटमधनं. कोणाला? निलेशने कॅच घेतली किंवा चेंडू अडवला तरी त्याला 100 रुपयाचं रोख बक्षीस, 200 रुपये. पुढचा चेंडू चेंडूला उडवलाय.
काय क्षेत्ररक्षण केले बघा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मला वाटतं तर कंप्लीट 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्या जात आहेत. 2 चेंडू 6 धावा. हेमंत पाटील आणि सूरज भानुशाली यांच्याकडनं डीजे ऑपरेटरला 1000 रुपये ऑनलाईन पाठवण्यात आलेले आहेत. प्रशांत भोईर यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला स्केअर केले जाते. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगानं जातोय. थोपवणं अशक्य आहे. थोपवला जातोय चेंडू. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. हवेमध्ये गारठा आलेला आहे. लो स्कोरिंग मॅच होत आहेत. प्रेक्षकही थोडेसे गारठलेत. कोणाला? निलेशला घ्या. किती खंबीर पाठीराखे तुमच्या मागे. 40+ सहकारी मित्र असल्यामुळे त्यांचा जीव आहे. जीवचे कंठचे मित्र. त्याला बॅकअप केलं जाते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे. झेल उडतोय की काय? आणि इथे मात्र गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रशांत यांच्याकडनं पाहायला मिळते. पाहता पाहता या षटकामधले 5 चेंडू टाकून झाले. 8 धावा दिलेल्या आहेत. पण एक महत्त्वाचा फलंदाज दीक्षित जो टचमध्ये होता, तो फॉर्ममध्ये होता, ज्याच्या बॅटमधनं धावांचा ओघ सतत सुरू होता, तो फलंदाज मात्र तंबूमध्ये धाडण्यामध्ये यश प्राप्त केले ते प्रशांत मेने यांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला राहुल. पुन्हा एकदा प्रशांत. या षटकातला अंतिम चेंडू राईट आर्म होतो पंचांच्या डावीकडनं. याला पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय. 1 रन पडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर बिन 1 बाद 10. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोर सांगतात का 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. बचे हुए 12 गेंदों में 23 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 12 and runs required 23. स्क्रीनच्या बाजूला काही प्रेक्षकांची थोडीशी गर्दी आहे. त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्क्रीनच्या समोरून सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. यानंतरचा होणारा सामना असेल डिंग डॉंग वडोली, तर एका बाजूला जय श्रीराम गौरापूर. बघा किती वाजलेत पंच. 12 वाजून 12 मिनिटं. 10 मिनिटं झाली का? सूरज भानुशाली आणि हेमंत पाटील. डीजे ऑपरेटरला 500 रुपये आलेले आहेत आणि गाणी वाजवल्याबद्दल. त्यांचं फेवरेट आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय.
चांगली गोलंदाजी. केतन मेने आणखीन एक संघर्षशील असा जबरदस्त लढवय्या अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, क्रिकेटच्या प्रत्येक अंगामध्ये परिपूर्ण असलेला खेळाडू, अ कम्प्लीट क्रिकेटर. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट आणि उत्तुंग यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 2 बाद 16. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. केतन संघर्ष करतोय आपल्या टायमिंग जास्त होते. फर्स्ट वॉर्निंग. रशीद बाबे यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं. रशीद बाबे मॅन फ्रॉम वडोली. ऑफिशियल वॉर्निंग येते. खूप वेळेचा अपव्यय केला जातोय. खूप वेळेचा अपव्यय केला जातो. आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. निखिल नाईक यांनी झेल घेतलेला आहे. त्यांनी कृपया क्रीडा मंचकावर यायचं आहे आणि आपलं जे 1000 रुपयाचं बक्षीस आहे ते मान्यवरांच्या शुभ हस्ते घेऊन जायचं आहे. केतन मेने हॅट्रिक वर आहे. लगातार 2 चेंडू 2 गडी बाद केले. नवीन फलंदाज कोण येतोय बघूया. हा, मिलिंद बागुल येत आहेत स्वतः मैदानामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 8 चेंडू आणि 17 धावा. केतन इज ऑन हॅट्रिक. जबरदस्त कमबॅक केलं. आपल्या संघाला नवं संजीवनी, नवं बळ, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देत आहेत आणि सांगतात कम ऑन बाय, स्टील वी कॅन विन द मॅच. बघूया या चेंडूवर हॅट्रिक करतोय का. राईट आर्म उडतो विकेट. षटकातला पुढील चेंडू आणि हॅट्रिक झालेले. लगातार 3 चेंडूवर 3 गडी बाद केलेत केतन मेने यांनी. दॅट्स अ मॅजिकल स्पेल. अविश्वसनीय असा स्पेल पाहायला मिळतोय. जादूमयी गोलंदाजी. 3 चेंडूवर 3 गडी बाद केलेत. हो, या स्पर्धेमधली टूर्नामेंट मेड बाय केतन मेने.
एक्स्ट्रीम स्पेल. केतन मेने याने आपल्या दुसऱ्या षटकामध्ये जो सामना खरिवली संघाच्या बाजूला काही प्रमाणात झुकला होता त्याला पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने आणण्यामध्ये नक्कीच कमबॅक केलेले आहे. अजूनही या स्पर्धेमध्ये कुठला संघ जिंकेल याची भविष्यवाणी करणं कठीण आहे, परंतु सध्या तरी 6 चेंडू आणि 17 धावा. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज अनिकेत. डिंग डॉंग वडोलीचा संघ पूर्ण जय्यत तयारीनिशी पेटपूजा करून मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पावलं थोडीशी जड होताना दिसत आहेत आम्हाला. रजा भुरे, फरमान भुरे, पापा भाबे, अगदस बुबेरे हे स्वतः यांना सूर सापडलेल्या पहिल्या सामन्यापासून आता त्यांच्या फलंदाजीतली ताकद वाढलेली आहे. भुरे कोण आहे? इबाद भुरे आल्यामुळे त्यांच्या संघाची आणखीन ताकद वाढलेली आहे. रशीद बाबे यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. वडोली गावचे ज्येष्ठ उम्र दराज व्यक्तिमत्व आहे, त्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं. रशीदजी बाबे. निर्धाव चेंडू, 5 चेंडू 17 धावा. गोलंदाज आहे अनिकेत. 5-17. स्ट्राईकला कोण आहे? राहुल पाटील. गोलंदाज अनिकेत. पुढचा चेंडू. आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, अतिशय गचाळ, अतिशय गचाळ. अगदी मोक्याच्या क्षणी शेडलेला झोल हा आपल्या संघाला कदाचित पराभवाच्या खाई ढकलण्यासाठी कारण ठरू शकतंय. साधा सोपा लॉलीपॉप झेल होता. जेव्हा झेल आला तेव्हा क्षेत्ररक्षकाची देहबोलीवरनं असं वाटत होतं की त्याच्यावर प्रचंड दबाव आहे. एक साधा सोपा झेल. मैं तो कहूंगा कि मैच कैच नहीं बेटा, मैच छोड़ा है. पुढचा चेंडू. व्हॉट अ कॅच. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अनिकेतने झेल घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा विजयाची संधी आपल्या संघासाठी निर्माण करून देतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. 3-15. पडले. पुढचा चेंडू. वाह, वाव, अनबिलिव्हेबल स्पेल. दॅट इज अ मॅजिकल स्पेल. केतन मेनेच्या हातात चेंडू गेला काय. षटकार मारल्यानंतर जी चेंडूंची खैरात झालेली नॉट वाईट बॉल म्हणजे डॉट बॉलची ती आता शेवटच्या चेंडूपर्यंत बरकरार आहे. शेवटचा चेंडू. वाह, किती चेंडू डॉट गेलेत बघा. पहिल्या षटकात 1, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 1, 2, 3, 4, 5 चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये 1, 2, 3, 4, 5 न 5 10 आणि 1 11 म्हणजे जवळजवळ 2 षटकं तर निर्धावच गेली. आणि इथे मात्र पराभव निश्चित झाला तो एमबी खरिवली संघाचा. काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तर मी इथं सांगेन की नक्की तर केतन मेने ठरतोय. केतन मेने याने ज्या 3 गडी बाद केले एकामागे एक आणि हॅट्रिकनेच हा सामना हा हो कोणाकडनं आहे. मेडन ओव्हर टाकल्यास 1000 रुपयाचं बक्षीस होतं. साई पष्टे आणि राजेश सातवी 2000 आहेत.